श्री स्वामी समर्थ. आज आपण तांदळाची वेगळी क्रीमी आणि रिच अशी छान स्वादिष्ट खीर बघणार आहोत. इथं मी वाडा कोलम तांदूळ घेतलाय 2 चमचे. तो 3 ते 4 तास भिजत घातला होता. तुम्ही कच्चा घेतला तरी चालेल, चालू केलेला भिजवलेला. आता इथं मी कढईत दूध तापायला घेतलंय. अर्धा लिटर दूध आहे, त्याच्यासाठी मी 2 ते 3 चमचे तांदूळ भिजत घातला होता. आता याला छान आपण उकळी येऊ देऊ. घट्ट दूध एकदम क्रीमी. तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बघा आता उकळी आली आपली दुधाला छान. आता यात मी भिजवलेला तांदूळ घालून घेतला. आता त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं. आता तांदूळ आपला थोडा शिजला की आपण याला घेऊन मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेऊ. तुम्ही आवडत असेल अख्खा तर तसंही राहू देऊ शकतात. मग मी तर आपलं दूध लवकर घट्ट होण्यासाठी कस्टर्ड पावडर घेतलंय, कारण याची टेस्ट पण छान येते. आणि त्यात थंड दूध घालून घेतलंय आणि याचे छान पेस्ट तयार करून घेऊ. व्यवस्थित पेस्ट करा, गिठवा नका राहू देऊ, नाही तर मग त्या खीरमध्ये गिठवा होतील. थोडं थोडं घालत जा आणि चमचा हलवायचा, थोडं टाकायचं आणि चमचा हलवायचा, त्यामुळे दुधात पण गिठळा होणार नाही. बघा असं छान आपलं कस्टर्ड आपण दुधात मिक्स करून घेतलंय. आणि एक उकळी आल्यावर बघा दूध किती पटकन घट्ट झालं. म्हणजे दूध पण आपल्याला जास्त आटवावं लागत नाही. छान असं बासुंदीसारखं दूध घालतं. याच्यातला आपण तांदूळ येतो थोडा शिजलाय. आता या मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ आणि मिक्सरच्या भांड्यात घातल्यावर याची पूर्ण वाफ निघू द्या, मगच फिरवा, नाही तर वाफेमुळे झाकण उघडून जाईल आणि ते पूर्ण अंगावर उडतं. बघा छान असं वाटून घेतलं, पेस्ट तयार करून घेतली. आणि आता आपल्या खीरमध्ये आपण ती पेस्ट टाकून घेतली. आता छान असं मिक्स करून घ्या. आता वेलदोडा पावडर घातलंय. तुम्हाला ड्रायफ्रुट्स घालायचे असतील तर तुम्ही ड्रायफ्रुट्स छान फ्राय करून घ्या तुपात, मग घाला, त्याच्यात छान टेस्ट येते. आता छान हलवून घेऊ. कडेने काढत जायचं, म्हणजे ते लागणार नाही. आता इथे एका कढईत मी साखर घेतलीये आणि थोडं 2 ते 3 चमचे पाणी टाकलेले. आता याला आपण कॅरॅमल करून घेऊ. थोडंसंच पाणी टाका, जास्त नका टाकू, साखर वितळवताना. बघा वितळायला लागली आपली साखर. आता कलर पण छान येतोय. असं हलवत राहा, म्हणजे ती खाली लागणार नाही आणि व्यवस्थित होईल एकसारखी. बघा छान आपली साखर आता वितळते. आता आपण या दुधात ती साखर घालून घेऊ, कॅरॅमल केलेलं आपण. बघा असं घातलं, छान हलवून घेतलेलं आहे. किती छान कलर पण आला आहे खीरला आणि एकदम क्रीमी दिसते माव्यासारखी. आता या आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ. चला आता मग तुम्हाला ही खीरची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी स्नेहाज फॅमिली रेसिपीला सबस्क्राईब करा आणि घंटीचा आयकॉन नक्की दाबा. श्री स्वामी समर्थ.